नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी एका मोठ्या गौप्यस्फोटाची। प्रशांत कोरटकरकडे जी 7 कोटी रुपयांची रॉल्स रॉयल गाडी आहे त्याला नवं वळण मिळालंय। शिवराय आणि संभाजीराजेंबद्दल अवमानकारक बोलणारा कोरटकर वापरत असलेली गाडी ही चिटफंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारांची होती। मात्र माझी एकच गाडी नव्हे तर जवळपास 500 कोटींची जप्त केलेली संपत्ती केंद्र सरकारनं नेमलेल्या प्रशासकानं विकल्याचा मोठा आरोप मोतेवारांनी केलाय। TV9 वर त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्या दाव्यानुसार सतीश क्षीरसागर नावाचा व्यक्ती केंद्राकडून नेमण्यात आला होता। त्यानं माझ्याकडची जप्त संपत्ती कवडीमोल भावात विकल्याचा गंभीर आरोप मोतेवारांनी केलाय। प्रशांत कोरटकरकडे असणारी रोल्स रॉयल्स ही जी कार आहे, आलिशान कार महेश मोतेवार यांची असल्याचं सिद्ध झालेलं आहे। आणि ही कार नेमकी प्रशांत कोरटकरकडे आली कशी, या संदर्भात महेश मोतेवार यांच्याशी बोलूया। प्रशांत कोरटकरकडे तुमची कार आहे रोल्स रॉयल्स, ही कार नेमकी कशी आली? तुम्ही त्यांना दिली होती का? नेमकी कार कशी आली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने संभाजी महाराजाचा शिवरायाचा अपमान केला अशा लोकांशी मी संबंध कधी ठेवलेला नाही, ठेवू इच्छित नाही। मी ज्यावेळेस अरेस्ट झालो तर लिक्विडेटर सेंट्रल गव्हर्नमेंटचा लिक्विडेटर अपॉइंट झाला, त्यावेळेस जवळजवळ माझ्याकडे 50 ते 100 फोर व्हीलर गाड्या होत्या। त्याच्यामध्ये ऑडी होती, रेंज रोवर होती, रोल्स रॉयल होत्या, Q3 होती, भरपूर आलिशान गाड्या होत्या। ते माझ्या हिमतीवर मेहनतीवर मी कमावलेल्या होत्या। त्या गोष्टीचं टॅक्सेस वगैरे सगळं मी भरलेलं होतं। आणि मी ज्यावेळेस अरेस्ट झालो, लिक्विडेटर अपॉइंट झाला, त्यावेळेस सगळ्या बँक अकाउंट, सगळे प्रोजेक्ट, सगळे ऑफिसेस हे लिक्विडेटरच्या ताब्यात गेले। मग त्या गाड्या माझ्याकडे जवळजवळ 40 ट्रॅक्टर होते, 100 डंपर होते, 20 पॉकलँड होते, 40 JCB होते। ह्या सगळ्याची विल्हेवाट ह्या क्षीरसागर नावाच्या लिक्विडेटरने सगळी विकलेली आहे। अशा अनेक 25,000 म्हशी, 5,000 शेळ्या, अनेक ठिकाणचे प्रोजेक्टचे जे शेड उभे होते तेही माती मोल भावात विकले। जवळजवळ 500 ते 800 कोटी रुपयाची प्रॉपर्टी विकून गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या लाखो सभासदांना, माझ्या लाखो बांधवांना 1ही रुपया दिला नाही। हे मी विचारायला गेलो त्यावेळेस मला सांगितलं की तुम्हाला विचारायचा अधिकार नाही। 2015ला मी अरेस्ट झाल्यावर लिक्विडेटर अपॉइंट झाला, माझे सगळे बँक अकाउंट, माझा बिझनेस, माझे व्यवसाय, माझे ऑफिसेस सगळं त्यांच्या हातात गेलं। सगळं त्यांनी विकून टाकलं, विल्हेवाट लावली। आणि काय केलं, ज्यावेळेस मी आता 7 वर्षाच्या नंतर आल्याला विचारलं तर मला अशा प्रकारचं उत्तर दिलं। याचा अर्थ प्रशांत कोरटकरला या लिक्विडेटर जो क्षीरसागर ज्याचं नाव तुम्ही घेत त्याने विकली ती गाडी त्या कोरटकरला? दुसरं कोण विकणार? कारण सगळी मालमत्तेचे मालक ते होते। माझ्याकडच्या 2-4 माझ्या मुलाच्या गाड्या होत्या त्या सुद्धा त्यांनी घेऊन गेल्या, CIDने घेऊन गेल्या। मग अशा मोठ्या गाड्या त्यांनी कुठं विकल्या? एक तर मर्सिडीज गाडी होती, मी बघितलं सांगलीमध्ये त्या क्षीरसागरनी 27 लाखाला विकली 1 कोटीची गाडी। मग हे सगळं सुरू असताना प्रशांत कोरटकर आधीच वादात अडकलाय, त्याला पोलीस शोधतायत आणि गाडी तुमची त्यांच्याकडे मिळते। मग त्याच्या विरोधात तक्रार का दिली नाही? कायदेशीर कारवाई का नाही केली? सर, ज्यावेळेस लिक्विडेटर अपॉइंट होतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा तर त्याच्यात मी कसं काय करू शकतो? मग बाकीच्या अनेक गाड्या आहेत ना, त्या अनेक गाड्या आज कोण कोण फिरवतोय, काय करतंय मला काहीच माहिती नाही। मला उलट रस्त्याने जायला गाडी दिसती तर मी त्याला विचारलं तर मला मी 1 कोटीची गाडी 27 लाखाला घेतली, कुणी दिली? क्षीरसागरने दिली। सांगलीमध्ये गाडी खुलेआम फिरती, 3 माझ्या रेंज रोवर आहेत, ट्रॅक्टर आहेत, JCB आहेत। क्षीरसागरच्या विरोधात आता तरी कारवाई करणार काय? मी त्यासाठी पहिलं माझ्या वकिलामार्फत पत्र दिलं आणि आता मी तुमच्या समोर कॅमेऱ्यासमोर सांगतोय की ह्या गोष्टीसाठी महाराष्ट्र शासनाने SIT नेमावी। या माझ्या 25,000 म्हशी, 5,000 शेळ्या, 500 ऑफिसमधले लॅपटॉप, फर्निचर आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या प्रोजेक्टचं, जसं औरंगजेबाने आपले किल्ले लुटले अशा प्रकारची लुटालूट ह्या क्षीरसागरने केली आहे।